मुंबई असेल, मुंबईवरनं तर मिलिंद देवरा सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन एका नव्या प्रवासाचा श्री गणेश आज मिलिंद देवरा करण्याची शक्यता करणार आहेत। त्यांच्यासोबत आता सदा सरवणकर आहेत, सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष। सिद्धिविनायक मंदिरात मिलिंद देवरा पोहोचलेले आहेत। 2 पिढ्यांपासून देवरा कुटुंबीय हे काँग्रेस सोबत आहेत, पण आता काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे। मिलिंद देवरा यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय काँग्रेसच्या आणि शिवसेना शिंदे गटात ते दुपारी 2च्या सुमारास वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश करणार आहेत। दक्षिण मुंबईच्या जागेवरून हा सगळा वाद सुरू झाला। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अल्पेश कडून। अल्पेश, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे आज दिवसाची सुरुवात ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपल्या कुटुंबियांसह करणार आहेत। त्यामुळे आता ते सध्या सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेले आहेत। आपले कार्यकर्ते देखील आपल्या सोबत घेऊन आज नवीन अध्यायाची सुरुवात करण्यासाठी मिलिंद देवरा हे सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आहेत। गेले 55 वर्ष देवरा कुटुंबीय हे काँग्रेसशी संबंधित होते। काँग्रेसने अनेकदा त्यांना संधी दिली, त्यांच्या तिकिटावर ते निवडून आले, मात्र अखेर 55 वर्षानंतर त्यांना एक वेगळा निर्णय घ्यावा लागलाय। 55 वर्षाचा जो अध्याय होता तो आज पूर्ण झालेला आहे अशी त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी ते सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेले आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन यानंतर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे तिथे बाळासाहेबांना अभिवादन करतील आणि 2 वाजता शिवसेना प्रमुख नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा, माजी 10 नगरसेवक तसेच महत्वाचे 25 पदाधिकारी हे आज काँग्रेसला राजीनामा देत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। हा काँग्रेसला मोठा झटका मानला जातो, कारण दक्षिण मुंबईमध्ये गेले काही वर्ष ही काँग्रेसची सत्ता होती, मात्र मोदी लाटेमध्ये शिवसेनेला ही जागा मिळाली। ती जागा आपल्याला परत मिळावी यासाठी मिलिंद देवरा हे आग्रही होते, मात्र मवियामध्ये सर्व चर्चा सुरू असताना ही जागा काँग्रेसला मिळू शकणार नव्हती। त्यामुळेच कुठेतरी हा निर्णय मिलिंद देवरा यांनी घेतलेला आहे। मिलिंद देवरा यांनी एबीपी माझाशी काही वेळापूर्वी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी विकासाच्या मार्गावर जात आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी आणि राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे, देशातलं महायुतीचं सरकार आहे, ते विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यांचीच कास त्यांनी आता पकडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईची जागा मिळावी यासाठी ते आग्रही आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेतून त्यांना जागा मिळू शकते आणि याच कारणास्तव आज ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। आपण सध्याची दृश्य पाहतोय ती मिलिंद देवरा आणि कुटुंबीय हे सध्या सिद्धिविनायक मंदिरात आपल्या कुटुंबियांना, कार्यकर्त्यांना घेऊन सध्या पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आहेत, तसेच भास्कर शेट्टी जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते आता पुन्हा शिवसेनेत गेलेले आहेत ते देखील आहेत, राजाराम देशमुख आहेत, असे सिद्धिविनायक न्यासाचे आणि महायुतीतील पक्षाचे पदाधिकारी हे सध्या आपण पाहतोय मिलिंद देवरा यांच्याबरोबर सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद देवरा हे शिवसेनेतील एका नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहेत आणि त्यापूर्वीच ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करतायत। आता काही वेळातच या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जाऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर ते घरी जाऊन फ्रेश होणार आहेत आणि फ्रेश होऊन थेट वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका मानला जातो, कारण की काँग्रेसची न्याय यात्रा राहुल गांधी यांची आज सुरू झालेली आहे एकीकडे, तर दुसरीकडे आपण पाहतोय काँग्रेसला हा मोठा झटका आहे, कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी यांच्या जवळचे असलेले हे
आज काँग्रेस सोडून शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा झटका मानला जातोय. आपण सध्याची दृश्य पाहतोय. सिद्धिविनायक मंदिरामध्ये मिलिंद देवरा त्यांचे कुटुंबीय हे आता दर्शन घेत आहेत. 55 वर्ष मिलिंद देवरा यांचे कुटुंबीय हे काँग्रेसमध्ये होते. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे देखील काँग्रेसचे खासदार राहिलेत. ते स्वतः देखील खासदार राहिलेत आणि काँग्रेसमध्ये एक चांगलं प्रस्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं होतं. मात्र आता सध्याचे जे राजकारण सुरू आहे, घडामोडी सुरू आहेत, त्यामध्ये त्यांचं अस्तित्व कुठंतरी त्यांना धुसर वाटत होतं आणि त्याच कारणास्तव आज मिलिंद देवरा यांनी अखेर निर्णय घेतला. काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि काहीच वेळात आता ते नवीन अध्यायाला सुरुवात करतायत. त्यामुळेच ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहिलं देशभरात अनेक नेते येतात, ते सिद्धिविनायकाचं दर्शन हे मुंबईत आल्यावर नक्की घेतातच आणि त्यामुळे सिद्धिविनायकाचं दर्शन हे आज मिलिंद देवरा आहेत, माफ करा मिलिंद देवरा आहेत, ते घेतायत आणि त्यानंतर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे अल्पेश. त्यामुळे